आता खाता गेला ना शेतात पाणी नाही खत एवढं काय जातो काय पाणी आतमध्ये राहणार एवढ्या दगडी आता मित्रांनो हे पहा हे कुठल्या हातामध्ये घेतलं आहे हे सगळं खतोय मी आता पाणी नाही भेटत ना मग त्याचा खत आता लागलं लागलेला नाही मग काय करणार आता जाणार ना बरोबर. मग त्याच्यात काय रुजणार हा, मग? म्हणून खातील ते खातील ना मग? रुजल तर हातपाय धुवा सहा पडते स्वच्छ जाऊन परत आंघोळ करणारच ना हा तर मित्रांनो हे पहा मी आता दापोली तालुक्यातले एक छोटेखानी गाव आहे ओळगाव गाव म्हणून त्या ठिकाणी आता लावणीला जोमाने सुरुवात चाललेली आहे तर ती लावणी कशी करतात ते आता पाहणी करायला पण जाऊया आणि त्याच्यावर लावणीला पण सुरुवात करूया तर चला मित्रांनो या माझ्याबरोबर हा चला तर मित्रांनो चला आपण शेतामध्ये लावणीला जाऊया त्यांना मदत करूया हे पहा आपले काकी मामी आजी दादा सर्व लावणीला किती मग्न झालेले आहेत चला तर त्यांना पण आपण मदत करायला जाऊया लावणीसाठी चला येतो मी या लावणीला मदत करायला या जावा ना वता ना पाणी तुम्ही जाऊन दे बायको काय बोलल ती बोलल घरी आपण बघू काकी काय बोलणार दुसरं तुम्हाला आता मित्रांनो हे पहा हे कुठल्या हातामध्ये घेतलेलं आहे हे सगळं खपतोय मी आता चिखल पाडायची अजून मोठ्यान मारा टाका उडवून पुढं हाय मित्रांनो हे पहा आता आपण ओळगाव गावामध्ये आलो आहोत हे शेती करणे लावणीची आहे ना केवढी धावपळ चालू आहे इथे नागर नाही फिरवत कुदळ घेऊन हातामध्ये आहे ना कुदळीने आहे ना ते संसार करतायत मस्त भात शेती लावणी केलेली आहे त्यांना आता विचारूया आपण यंदाची भात शेती कशी काय आहे जरा चौकशी करूया त्यांच्याकडे जरा चला जाऊया या शिन्ने तुम्हाला तासावरती किती घेतात की असं ह्याच्यावर सोंड्यावरती 500 रुपये घेतात मग आमच्याकडे काय 300-350 रुपये घेतात हो एका चोंड्याच्या आहे ना 300 रुपये घेतात तुमच्याकडे 500 रुपये भरपूर घेतात हो 1 तासाचे मग असं तोंड्यावरती असं नाही घेत हो आमचं कसलं तोंड तुमचं तर एक मोठी पाटी असेल तर मोठा एक तोंड आहे आमचं बोडकुलं काय बोडकुलं म्हणजे त्याने 200-300 रुपये घ्यायला पाहिजे हो मग एवढे 500 रुपये भरपूर झाले ते नाही तेवढं आवं नाही ना आपल्या पुरवठ्याला येत नाही ना मग शेजारी इकडे मागा मला 4 मूठ द्या 5 मूठ द्या त्यापेक्षा तो आवं नाही ना जरा खत लागला ना की बरं वाटतं की आवं आम्ही काय जरा करतो हा. काय फुडला ना हा खतलेलं सांगते होतात ना आपण घरी हा तुम्ही करा. आवनामध्ये आहे ना सरसकट उभं काढता आवण ना उतावडा ठेवत नाही ठेवता आहो. हा ते आहेत ना बिलातलं हा ते वरती लोंबी आल्या की सगळी त्यांची कणगी हा भरून ते आडवी येतात. आडवी करून टाकता एकदम आम्हाला काय नाही काय नाही मिळत बरोबर शेतकरी म्हणून संपूर्ण काढता तुम्ही काय मग असं करतो चांगली गोष्ट आहे तुला माहिती नको द्या माहिती द्यायला दिली पाहिजे माहिती नको द्या हो, काय बरोबर. शेतकऱ्यांना काय नाही फायदा रे कसला हे आहे? आपल्या बांधातले उंदीर असतात ना उंदीर मामा ते संपूर्ण वाट लावून टाकतात सगळे आता काय पाहिलं ना उलट्या ढीक हा ढीक आणि ठेवतात खाली आता खाताय गेला ना हा. शेतात पाणी नाही खत एवढं काय जातो काय पाणी आतमध्ये राहणार एवढ्या दगडी टाकता ना तिकडे टाकली आहो त्या टाकूचा काय उपयोग होत नाही ने काय शेतकऱ्याला फायदा आहे कायच फायदा नाही पण आता शेती भाजायला लागते ते करा आवाज. कवर आणायचं ते भाजावून करणं आणि ती मशाल करण्यापर्यंत आहे ना जे आपले मजुरी पडते ना ते कामगाराची मजुरी पण पडत नाही मग ते एवढी मेहनत असते हे शेतकरी असतो मी पण शेतकरी अशोक मामाच आहे पण शेती करतो पण मेहनत जी काय असते ना ते शेतकऱ्याला माहिती असतं की शेती कशी करायची असते तुमची शेतं वेगळी हो मग आमची शेतं ही वेगळी हे तुमचं आहे ना जेव्हा पाऊस पडेल तेव्हा कशात लावणार ना ही मेहनत भरपूर असते आपली हा? आपण वाटतं आपल्याला कष्ट करतोय पण ही मेहनत एवढी असते ना पण आपल्या त्या पदार्थ पडेपर्यंत आहे ना नाकीनं येत आहे तेवढं कायच नाही. मिळेपर्यंत आणि तुमच्याकडे रानातले वगैरे येतात की नाही आहे ना त्या रात्रीचं हा. 12-1 वाजता हे पोपटीच राखावं पोपटी बांधली हो. ते राखण करायला येतात काय राखण करायला हा हा म्हणजे त्या पोपटीमध्ये तर अशी लावणीला सुरुवात होतो आम्ही हा. हे पहा फक्त
फक्त 3-4 काढे आहेत, 3 ते 4 काढे ना ताई, जास्त नाही लावायचे, आव्हान पूर्ण नाही ना. मला भीती नाही वाटत एवढी. काय करणार आता बिझनेस हेच केलेलं आहे ना. अच्छा, मग मग शेतीसाठी राखण्यासाठी तुम्हाला जर राहावंच लागतं नाही. मग काय काय करणार असा, काय शेतकरी करणार. हा, आता पाणी आता इकडे लागणार, आता उपसायला लागतं नाही पाणी, हो उपसायला. त्याचं पाणी लागणार नाही. नागरा धरायला लागेल एकच बैल आहे म्हणून नावीला मग मशीन मागवायला लागते. हे अशी ढिपली फोडायला लागतात. सावकाश. हे अशी ढिपली. बुवा. काय बाई अशी का आठवण. अहो ही आठवणच तर आहे. ती कोण ग बाई आहे ती म्हातारी व काट करीन. पूर्णच आहे, एवढं आव्हान आहे, भरपूर आहे. आणि तुम्ही पेरणी पण जरा घट्टच केली आहे नाही. हो पेरणी घट्ट आहे. घट्ट आहे नाही. पेरणी घट्ट केली का माहिती आहे. हा इकडे पाखरं असतात भरपूर. हा मग आम्ही पेरणी करून गेलाव आणि उन्हाळा पडला, पाऊस नाही लवकर पडला तर पाखरा सगळे दाणं खाऊन जाणार ना. बरोबर. मग त्याच्यात काय रुजणार. हा, मग? म्हणून खातील ते खातील ना, मग? रुजल तर रुजल. असं आहे नाही, का? मग घट्ट पेरणी केली तर बरं झालं. हा. खरोबर घट्ट पेरणी केलीत ना, पण तुम्हाला आव्हान पुरवठ्याला येण्याचं काय. हो. खत पाणी नाही भेटत ना. मग त्याचं खत आता लागलं. तिथे लागलेला नाही. मग काय करणार आता. हो. काय भेटला तर मग तो पाऊस येतो तर तिथंच राहायची वेळ येते. आताची लोक काय बघतात, जसं आव्हान मोठा कधी होतोय असं हो, बघत हो, राहतात. ते काय म्हणणार ते आताच माहिती आहे का? अच्छा. म्हणजे डाळेकरी मदत करायच्या. हा बरोबर. आपल्या शेतीमध्ये कसं आहे, एकमेकांचं जर शेती लावून झाली ना, एकमेकांना मदत करायला आपण जातो ना. हा बरोबर, असंच करायचं असतं शेती, तर ती शेती लवकर होते. बरोबर ना. आणि सगळे पाय सुकवायला मोकळे होतात. बिबी घ्यायला मोकळे आहे ते पण. ह्या ताई एकटेच काय करता इकडं. मस्त पडले बा. हे काय मस्त चिकन आहे. हा घासायला लगेच सुट्टीला घासू, दिलेलं तो खा. असं काहीतरी काम द्या. हा, तर चला आम्ही आता निघतोय. हा उशीर झालाय. हा, सावकाश लावणी करा. आता राहिलेलं आहे ना ते उद्या लावणी करा तेवढी. हम्म. आपली कोंबडी कुत्री वगैरे सगळी घरी आहे, जेवण बनवायचं, तुम्हाला चुलीशी जायला लागतंय. त्यामुळे आव्हान उद्या काढा आणि कुदलून सगळं तुम्हाला मेहनत करायची आहे. दुपारपर्यंत होईल बहुतेक ना ताई. नाही मग संध्याकाळ होईल. असं दुपारपर्यंत होईल. हा पण ही 4 माणसं असल्यावर आम्ही 2च टाकल्या. हा, 2च टाकले आहेत काय. मला मदत करायला आले हो हो. सगळ्या संघात. नाही मग संध्याकाळपर्यंत होतंय. हो होईल. हो. आम्हाला दोघांना संध्याकाळपर्यंत होईल. काय ग तर ताई, आता हे आपण भात करतो, नाचणी करतो. पूर्वीची लोक काय काय पिकं काढायची माहिती आहे ना. वरी करायचे ना, आणि काय करायचे, बरोक करायचे, हरीक करायचे, आणि कांग पण लावायचे. कांग असे वाकडे असे कांग ते. हा ते, आणि जोंधळा करायचे. पण जोंधळा आहे ना ते आपले पोपट वगैरे आहेत ना, ते ठेवायचे नाही आहे ना. हा, जोंधळा करायचे. मित्रांनो, आता शेतीची लावणी झालेली आहे आणि आता जरा काळोख पडत आलेला आहे. त्यामुळं घरी माणसं आता शेतकरी बांधव ताई बी सर्व. ए बाई, घरी जात आहे ना तुम्ही आता. हा चला घरी जा लवकर. आपल्याकडे पण कोंबडी कुत्री आहेत, सगळे राखण करायला पाहिजे. शिवाय जाऊन तुम्हाला चुलीशी राहायला लागणार आहे. चला तर बघा, शेतीची लावणी करून ही सगळी मंडळी आहे ना, हातपाय धुवून आता घरी चाललेली आहे. हातपाय धुवा सापडले स्वच्छ. पण जाऊन परत आंघोळ करणारच ना. आंघोळ करावीच लागणार. हे बघा, हे आमच्या गाडीवर आहे, डमडम चालवतात ना. हो, काय धंदा पाणी काय म्हणतोय, चाललंय ना. आता गाडी कुठे आहे. होय, हा भात लावणी करायचा, मदत करायला ताई ना. हा, गाडी कुठे आहे मग. हा हा मित्रांनो, हे पहा, मी आता होतो ओळगाव गावामध्ये शेतकऱ्यांना मदत करायला आलो. आणि शेतकरी किती कष्ट करतात हे बघायला आलो आणि लावणीला त्यांना मदत पण केली. पण शेतकऱ्याचं जीवन हे असं असतं ना की खरोखर ते जीवन म्हणजे कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतं. कष्ट करा
म्हणून ती लोक अजून जतन करतायत ती जागा. आतापर्यंत शेतकरी वाढ वडिलांनी ठेवलेली जागा आहे त्या ते जतन करून शेती करतायत ते आता. ही बघा शेती कशी केलेली आहे, मस्त शेती. तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, जरूर भेटूया. हां भेटायचं. आणि शेतीविषयक तुम्हाला भरपूर काय आणखी माहिती मी देणार आहे. चला चल.